नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या मराठी व्हिडिओच्या टॅली वैद दिशाई या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहो। माझ्या आतापर्यंतच्या मराठी आणि हिंदी व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो। तर चला आजच्या सब्जेक्ट कडे वळूया। आपण बघत आहे माझा एक्सेल सॉफ्टवेअरचा हा स्क्रीन, ज्यामध्ये मी एक व्हेकल परचेसचं बिल जनरेट केलेलं आहे। माझ्या व्हेकल परचेस मी होंडा मोटरसायकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून केलेले आहे, ज्यामध्ये 3 स्कूटर आहे आणि 3 बाईक आहे। त्याच्यामध्ये चेजिस नंबर आहे, कलर आहे, रेट आहे, क्वांटिटी आहे, अमाउंट आहे। आणि टॅली वैद दिशाई हे कोण आहे? हे स्वतः आम्ही आहोत, की आम्ही 6 गाड्या परचेस केलेल्या आहे होंडा मोटरसायकल प्रायव्हेट लिमिटेड करून। तर यामध्ये कसं असतं की सिरियल नंबर, चेजिस नंबर, टाइप्स, कलर, रेट, क्वांटिटी आणि अमाउंट आणि प्रत्येक गाडीची प्राइस आहे। टॅलीमध्ये तुम्ही जेव्हा परचेसचं बिल घेता तेव्हा टॅली तुम्हाला दोन्ही गोष्टी विचारते, ज्याला म्हणतात स्टँडर्ड रेट ऑफ आयटम, म्हणजे परचेस रेटही टाकून ठेवायचे, त्याच वेळेस सेल रेट सुद्धा टाकून ठेवायचे। म्हणजे सेल ऑर्डर किंवा व्हेकल सेल करताना तुम्हाला सेलची जी अमाउंट आहे ती लक्ष ठेवायची आवश्यकता नाही, तुम्ही त्याला नंतर चेंज करू पण शकता, पण ऑटोमॅटिकली सेलमध्ये सेल प्राइस घेईल, परचेसमध्ये परचेस प्राइस घेईल। तर हे झालं बिलिंग फॉर्मॅट। आता मी तुम्हाला घेऊन चालत आहे मित्रांनो माझ्या टॅलीच्या स्क्रीनकडे। तर बघा इथे मी माझ्या टॅली प्राइमच्या स्क्रीनमध्ये आलो आहे। इथे मी ऑलरेडी एक कंपनी क्रिएट करून ठेवलेली आहे, ज्याचं नाव आहे टॅली वैद दिशाई आणि हेच आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे टॅली वैद दिशाई। इथे मी गेटवे ऑफ टॅलीवर व्हाउचर्समध्ये आलो मित्रांनो। व्हाउचर्समध्ये मला काय करायचं आहे, आधी एक परचेस बिल घ्यायचा आहे, जो आपण एक्सेल मध्ये फॉर्मॅट बघितला ना, तो शो फक्त व्ह्यू साठी आहे। इथे आपल्याला तशीची तशी एक व्हेकल परचेसची एक एंट्री घ्यायची आहे। तर इथे मी बिल नंबर 485 घेऊन घेतो। त्यानंतर इथे जे माझी पार्टी आहे सन्ड्री क्रेडिटर, जी कंपनी आहे होंडा मोटरसायकल प्रायव्हेट लिमिटेड, यांच्याकडून मी काय केलेलं आहे, व्हेकल परचेस केलेला आहे। मित्रांनो, मी जे आयटम आहेत ना माझे, हे आयटम ऑलरेडी मी याच्यात क्रिएट करूनच ठेवलेले आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ लॉंग होणार नाही। तरी सुद्धा मी तुम्हाला ओपन कसा केला, एक अकाउंट एक आयटम ओपन म्हणजे जसा केला आहे त्याला मी कंट्रोल एंटरने त्याचा मास्टर आयटम ओपन करून दाखवतो। जसं आता पहिला आयटम आहे ऍक्टिवा, त्याचा जो चेजिस नंबर आहे तो 121521 आहे। तर मी इथे 121521 याप्रमाणे देईल आणि इथेच बघा मित्रांनो, मी त्याला कंट्रोल एंटर करत आहे। तर तुम्हाला दिसत आहे की मी चेजिस नंबर आधी दिलं, मग गाडीचा नाव दिलं आणि त्याला काय दिलं आहे, त्याची इंजिनची पॉवर, त्याला सीसी म्हणतात, 125 सीसी म्हणजे क्ल्यूवर क्लासिक। त्यानंतर अंडर मध्ये स्कूटर येईल, बाईक असेल तर बाईक येईल। त्यानंतर जो कलर आहे तो मी इथे रेड दिलेला आहे। क्वांटिटी, कारण गाडीला क्वांटिटी मध्ये आपण काउंट करतो आणि इथे स्टँडर्ड रेट ऑफ आयटमला इथे यस दिल्यावर माहित पडते की 95110 ही माझी स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे परचेस प्राइस आहे आणि सेलिंग प्राइस जी माझी आहे ती 1,02,740 आहे। म्हणजे या दोघांमधला जो डिफरन्स आहे, सेलिंग मायनस स्टँडर्ड कॉस्ट इज इक्वल टू पर स्कूटर प्रॉफिट येणार। तर याला मी इथे सेव्ह केलं। इथे आणखी एक मला तुम्हाला सांगायचं आहे की इथे जीएसटी रेट अँड रिलेटेड डिटेल्स मध्ये स्पेसिफाईड डिटेल्सला मी इथे काय केलेलं आहे बघा, टॅक्सेबल घेऊन पर्सेंटेज टाकून दिले आहे गाडीचे। ओके, चला इथे मी एक क्वांटिटी केल्यावर बघा माझी परचेस प्राइस ऑटोमॅटिकली येऊन गेली मित्रांनो। त्यानंतर इथे आता 121522 सेकंड माझी जी व्हेकल परचेस आहे ती मी घेत आहे। स्कूटर आहेत माझी सेकंड सुद्धा, इथे मी आलो आणि इथे एक 121523 ही माझी थर्ड स्कूटर आहे। 3 स्कूटर मी परचेस केलेले आहे। इथे आता बाईक परचेस होणार मित्रांनो। हे व्हिडिओ बघायला खूप परिश्रम, खूप मेहनत लागते मित्रांनो, त्यामुळे तुम्ही खूप मन लावून ऐका। आणि जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये इंटरव्ह्यू द्यायची टर्न आली तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल मित्रांनो। आणि त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका। यामध्ये थोडंसंही तुम्ही मिस करण्याचा प्रयत्न करणार तर समोरची स्टेप तुम्हाला समजणार नाही। तर चला, समोर आपल्याला
घ्यायची आहे युनिकॉर्न गाडी 205241, ही आता माझी बाईक आहे 205241. इथे 205241 मी इथे एक क्वांटिटी टाकली बघा. इथे ऑटोमॅटिकली परचेस मध्ये आहो म्हणून परचेसची प्राइस येऊन गेली. इथे आता 205242 इथे एक क्वांटिटी टाकली, ऑटोमॅटिकली परचेसचे रेट येऊन गेले. आता एक लास्ट घ्यायचा आहे 205243. इथे पण मी एक क्वांटिटी टाकली, ऑटोमॅटिकली परचेसची प्राइस आली. आणि आता मला मित्रांनो इथे काय करायचं आहे, 2 टॅक्स लावायचे आहे. तर बघा आता मी इथे आयटम मध्येच आहे. जर मला टॅक्स लावायचा असेल तर मला ही जी टोटल आहे 7,06,830, जी गाड्यांची 6 गाड्यांची माझी परचेस प्राइस आलेली आहे, निव्वळ परचेस प्राइस, तर त्याच्या खाली यावं लागेल एक एंटर करून. आता बघा मी इथे लिस्ट ऑफ लेजरला आलो. इथे स्पेस दिल्यावर बघा तुम्हाला लिस्ट ऑफ लेजर दिसते. इथे मला 2 टॅक्स लावायचे आहे, कारण मी इथे इंट्रास्टेट जीएसटी अकाउंटिंग करत आहे. म्हणजे बायर आणि सेलर एकाच राज्यातले आहे असं मी इथे दर्शवलेलं आहे. त्यामुळं माझे इथे 2 टॅक्स लागतील, ज्याला इंट्रास्टेट म्हणतो, ज्यामध्ये एक आहे इनपुट एसजीएसटी आणि एक इनपुट सीजीएसटी. परचेस करते वेळी इनपुटचे 2 टॅक्स लागतात, तर सेल करते वेळीच आउटपुटचे लागतात. तर मी इथे इनपुट एसजीएसटी ला एंटर करतो. बघा माझा टॅक्स ऑटोमॅटिकली 6% आलेला आहे. ओके. आता सेकंड घेतो मी इनपुट सीजीएसटी. तर सीजीएसटी घेतला मित्रांनो आणि इथे पहा 42,410, पुन्हा तीच एक अमाऊंट इथे आलेली आहे. आणि इथे मी काय करणार, या बिलाला मी सेव्ह करून घेणार मित्रांनो. इथे मी बिलाला सेव्ह केलं. जसंही मी सेव्ह केलं, एक नवीन कमांड गेटवे ऑफ टॅलीवर आपल्याला दिसेल स्टॉक समरीची. इथे बघा स्टॉक समरी मध्ये पहा, इथे इथे माझ्या 6 गाड्या तुम्हाला दिसत आहे. 3 बाईक दिसत आहे मित्रांनो आणि 3 ऍक्टिव्हा दिसत आहे, म्हणजे स्कूटर दिसत आहे. इथे 6 गाड्यांची टोटल आलेली आहे. ही आपण बघत आहोत गेटवे ऑफ टॅलीवरून स्टॉक समरी. तर स्टॉक समरी मध्ये काय दिसते, आता ज्या गाड्या परचेस केलेल्या आहेत त्या आपल्याला दिसते. तर गाड्यांची जी टोटल आलेली आहे किती आहे, 7,06,830 रुपये. तर आपण काय करू आता, इथे स्टॉक समरी मध्ये मी आणखी एक गोष्ट तुम्हाला दाखवून देतो. स्टॉक समरी मध्ये असताना तुम्हाला जर कलर वाईज स्टॉक बघायचा असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे अल्ट जी म्हणून करायचं आहे आणि इथे कॅटेगरीवर जायचं आहे मित्रांनो. जसंही तुम्ही इथे स्टॉक कॅटेगरी समरीवर जाल तर इथे बघा तुमच्या समोर वेगळा स्क्रीन आला. इथे कलर वाईज स्टॉक कसा बघायचा बघा, ब्लॅक, ब्ल्यू, ग्रे, रेड. इथे तुम्हाला जसे तुम्ही ऑल्ट F1 कराल तर तुम्हाला 6 गाड्यांची जी आपली परचेस आहे ती कलर वाईज आहे. बघा ब्लॅक मध्ये माझ्याकडे ऍक्टिव्हा आहे, युनिकॉर्न आहे, ब्ल्यू मध्ये माझ्याकडे युनिकॉर्न आहे, ग्रे मध्ये माझ्याकडे ऍक्टिव्हा आहे आणि रेड मध्ये माझ्याकडे ऍक्टिव्हा पण आहे आणि युनिकॉर्न पण आहे. अशा माझ्या 6 गाड्यांचा कलर वाईज स्टॉक. जर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजत नसेल तर मला कॉमेंट्स मध्ये टाकून द्या. मी आणखी एक स्लो मोशन मध्ये एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. आणि जर समजला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटापट लाईक आणि शेअर करत चला मित्रांनो. असे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर रेअरली मिळतील मित्रांनो. तुम्ही बघा व्हिडिओ, तुम्हाला युट्यूबवर एकतर अत्यंत कमी किंवा नाही सापडणार. हा माझा 24 वर्षाचा एक्सपिरियन्स मी इथे एकवटून तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. मी 8.5 वर्षाच्या वर ऑटोमोबाईल्स मध्ये काम केलेलं आहे. ही माझी जी अकाउंटिंग आहे तुम्हाला ऑटोमोबाईलची, ती तुम्हाला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही जागी काम पडणार आहे मित्रांनो. त्यामुळे माझं तुम्हाला वारंवार सांगणं आहे की व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला, शेअर करत चला. ओके. तर इथे आता आपण इफेक्ट पाहून घेऊ मित्रांनो. आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये जाऊ. प्रॉफिट अँड लॉस ची अप साइड जी असते ती ट्रेडिंग असते. इथे बघा व्हेकल परचेस मध्ये तुम्हाला 7,06,830 रुपये दिसत आहे आणि तेवढ्याच रुपयाचा माझा स्टॉक आहे, कारण मी अजून गाड्यांची ना सेल ऑर्डर केलेली आहे ना सेल केलेली आहे. मी जेव्हा सेल करेल तेव्हा हा माझा क्लोजिंग स्टॉक कमी होऊन जाईल आणि मला ग्रॉस प्रॉफिट मिळायला इथे शो होईल. त्यानंतर मला तुम्हाला दाखवायचं आहे बॅलन्स शीट मध्ये 2 गोष्टी दाखवायच्या आहे. एक तर बघा ड्युटीज अँड टॅक्सेस.
इथे माझे जे 2 टॅक्स होते, इनपुट आणि दोन्ही इनपुटचे, इनपुट SGST, इनपुट CGST, तर 84,820 रुपये माझा हा स्टॉक तुम्हाला इथे दिसत आहे. आणि इथे तुम्ही एक लक्ष द्या, थोडंसं बारीक लक्ष द्या, मायनसचं चिन्ह आहे 84,820 वर. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तुम्ही फटाफट मला कॉमेंटमध्ये टाका. जे माझ्या कॉमेंट्सला मला याचं उत्तर देईल की हा मायनस का आलेला आहे, ओके, ते म्हणतील त्या विषयावर मी त्यांना व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो. तुम्ही मला फक्त कॉमेंट करा की हे मायनसचं चिन्ह इथे ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये का आलं. आता मी उत्तर देणार होतो पण माझा विचार पलटला. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये टाका की सर ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये हे मायनसचं चिन्ह का आलेलं आहे. जर तुम्ही तिथे उत्तर देऊ शका, एक तर तुम्ही क्वेश्चन विचारा, त्यांना मी आन्सर देईल, किंवा तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही तसं मला कॉमेंट्स करा, मी तुम्हाला याचा एक छोटासा व्हिडिओ देईल की हे मायनसचं चिन्ह का आलेलं आहे आणि याचं काय रिझन आहे आणि हे मायनसचं चिन्ह कधी निघणार. बरं, या नंतरचा माझा एक अपकमिंग व्हिडिओ राहील, कारण ही परचेस झाली. आता मला व्हेकलची सेल ऑर्डर करायची आहे आणि व्हेकल सेल करायची आहे मित्रांनो. आणि त्या व्हिडिओ नंतर मग मला जे माझ्या गाड्या सेल झालेल्या आहेत त्याच्यावर इन्शुरन्स कसा लागतो, RTO कसा लागतो, स्पेअर पार्ट परचेस कशी होते, स्पेअर पार्ट सेल कशी होते, या सर्व गोष्टींसाठी मी छोटे छोटे किंवा कंबाईन एक व्हिडिओ आणेल. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. इथे एक राहून गेलं, होंडा मोटरला बघा आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट बघा किती करायचं आहे, पूर्ण 7,91,650 रुपयाचा आपल्याला या 6 गाड्यांचा पेमेंट त्यांना वाईट टॅक्स म्हणजे इन्क्लूड टॅक्स बिल किती आलं, 7,91,650 आणि एक्सक्लूड किती आलं, 7,06,830 रुपये. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि पुन्हा माझं सांगणं आहे, व्हिडिओला तुम्ही वारंवार बघा, डाउनलोड करा. या व्हिडिओला मी येथेच संपत आहो. जय हिंद, वंदे मातरम.